आज मी आले होते लाकडी घाण्याचं तेल घेण्यासाठी. असं बोललं जातं, ज्यांचं वात, पित्त, कफ, मन, बुद्धी आणि कर्म हे संतुलित ना तोच खरा निरोगी. आणि बहुतांश आजार हा समतोल बिघडल्यामुळेच होतो. तर तो समतोल बिघडू नये म्हणून शुद्ध तूप आणि लाकडी घाण्याचं शुद्ध तेल आहारामध्ये वापरायचं. तर हाच तो लाकडी घाणा आहे, जिथे अगदी शुद्ध तेल काढून दिलं जातं. जर का तुमच्याकडे कच्चं मटेरियल अवेलेबल असेल, जसं की शेंगदाणा, करडई, तीळ, खोबरं, तर ते सुद्धा इथं आणून तुम्ही कमीत कमी किमतीमध्ये तेल काढून तुमच्या समोर घेऊ शकता. लाकडी घाण्याचं शुद्ध तेल का वापरायचं, तर हे कोणतेही केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रोक्त पद्धतीनं बनवलेलं असतं. यामध्ये 4 ते 5 प्रकारचे प्रोटीन्स असतात. आता तुम्ही पाहिलात ना की लाकडीच घाणा होता, तर त्या लाकडी घाण्यावरती बियांवर जास्त दाब दिला जात नाही तेल काढताना. शिवाय हा घाणा 1 मिनिटात फक्त 14 वेळा फिरतो, म्हणजेच त्या घाण्याचा RPM असतो 14. त्यामुळे कोणतेही पौष्टिक घटक नष्ट न करता बनवलेलं हे तेल असतं. याच्या अगदी उलट असतं ते म्हणजे रिफाईंड तेलाचं. रिफाईंड करताना सुरुवातीला 300 डिग्री आणि नंतर 464 डिग्री सेल्सिअस इतक्या उच्च तापमानावर ते उकळलं जातं. आणि तुम्हाला माहिती आहे, एकदा उकळलेलं तेल हे पुन्हा खाण्यास योग्य राहत नाही. रिफाईंड तेल खाल्ल्यामुळे शरीराला घातक असलेला घटक LDL तयार होतो, ज्याच्यामुळे ब्लॉकेजेस तयार होतात आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. चांगल्या आरोग्यासाठी लवकरच लाकडी घाण्याचं तेल वापरण्यास सुरुवात करा. चला बाय.